मोदी सरकारचा हा 12वा अर्थसंकल्प असूनही शेतकऱ्यांना ठोस दिलासा नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. लागत मूल्याच्या दीडपट भावाचे आश्वासन, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आणि MSP याबाबत अर्थसंकल्प मौन बाळगतो, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे उत्पन्न घटत असल्याचा केंद्राचाच अहवाल असताना कर्जमाफीसह ठोस उपाय अपेक्षित होते, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोदी सरकारचा हा 12वा अर्थसंकल्प आहे. लागत मूल्यापेक्षा दीडपट भाव देण्याच्या अनुषंगाने केलेल्या गोष्टीचं काय झालं हे त्यांनी अर्थसंकल्पात सांगावं. एवढंच नव्हे तर स्वामीनाथन आयोग लागू करू हे देखील मोदी सरकारने सांगितलं, त्याचं काय झालं तेही सांगावं. एवढंच नाही तर केंद्र सरकारने जाहीर केलेला जो अहवाल आहे त्या अहवालामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होत चाललंय हा असणारा जो अहवाल आहे त्या अहवालाचा देखील त्यांनी आज उहापोह करावा. थोडक्यात शेतकरी बेहाल आहे आणि त्याला दिलासा देण्याच्या अनुषंगाने कर्जमाफी करणार, MSP आणणार, स्वामीनाथन आयोगाची आपण अंमलबजावणी करणार, हे सर्व आजच्या अर्थसंकल्पामध्ये सांगणं आवश्यक आहे.